हे बघा, आम्ही पहिला सुरू शिवसेनेचे नेते त्यांच्या पक्षाचे प्रमुख म्हणून शिंदे साहेबांकडे अशा पद्धतीची तक्रार करणार आहोत। अंधश्रद्धा निर्मूलनवाले माझ्याशी संपर्क एका कुणीतरी व्यक्तीने साधला होता। ते सुद्धा म्हणले की आम्हाला तो व्हिडिओ पाहिजे। मी त्यांना व्हिडिओ तो पाठवला, त्याबाबत ते सुद्धा पाऊल उचलणार आहेत। जर त्या ठिकाणी काही पाऊल उचललं गेलं नाही तर आमच्याकडनं ते पुढचं पाऊल उचललं जाईल। पालकमंत्री पदासाठी हा व्हिडिओ होता असं पण तुम्ही त्या ट्विटमध्ये म्हणताय, कधीचा तो व्हिडिओ आहे, कधी ही पूजा घातली गेली? मला माझ्या सूत्राकडनं जे सांगण्यात आलेलं आहे, पालकमंत्री पद भेटावं यासाठी ती पूजा 1 ते 1.5 महिन्यापूर्वी केली गेलेली ती पूजा आहे आणि ती पूजा फक्त आणि फक्त पालकमंत्री पद भेटावं यासाठीच केली गेलेली आहे। आम्ही अधिकची माहिती घेतो की त्या ठिकाणी कुठला बळी वगैरे दिला गेलेला आहे का, तशा पद्धतीची माहिती आल्याच्या नंतर आपल्याकडे ती पोहोचवली जाईल। परंतु आमचा प्रश्न हाच आहे, आमचं म्हणणं हेच आहे की संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडनं पुरोगामी महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीचं कृत्य हे चुकीचं आहे, त्याच्यावरती कुठेतरी कारवाई व्हायला हवी। भरत गोगावलेला मंत्रिपदावर हटवलं पाहिजे का? कारण संजय राऊतांनी आता तशी मागणी केली, तुमची मागणी केली। बघा, आमचं म्हणणं हेच आहे की आमची शिंदे साहेबांकडे याबाबतचं आमचं म्हणणं मांडू। एकनाथरावजी शिंदे साहेब त्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्याबाबतचा निर्णय ते घेतील। परंतु संविधानिक पदावर बसून असं करणं चुकीचं आहे हे आम्ही तुम्ही जर बघत असाल, आपण सर्वजण मंदिरात जाणारी लोक आहोत, वेगवेगळ्या पूजा करणारी धर्म मानणारी लोक आहोत। कुठलाही पुजारी तशा पद्धतीचं वस्त्र परिधान करत नाही। जे मंदिरातले पुजारी असतात त्यांची वेशभूषा, त्यांचं राहणीमान हे आपण पाहिलेलं आहे। त्या ठिकाणी जे पुजारी किंवा जे काही साधू, जे काही बाबा बुवा बसलेले आहेत, त्यांचं जर तुम्ही पूर्ण वेशभूषा पाहाल तर ते एका वेगळ्या विद्येनं पारंगत असलेले ते पुजारी आहेत। ते ज्या पूजा करत होतो त्या ठिकाणी आजूबाजूला कुठेही तुम्हाला ना देवारा दिसेल, ना मंदिर दिसेल, ना देवाची मूर्ती दिसेल। मग नेमकं त्या ठिकाणी कसली पूजा चालू होती? आणि आपण जर तो व्हिडिओ पाहिला तर त्या व्हिडिओमध्ये झूम करून पाहिल्याच्या नंतर वेगवेगळे साहित्य दिसतात। ते साहित्य देवाच्या पूजेचे नाहीत, ते साहित्य एका वेगळ्या पूजेचे। ते कशासाठी तिथं आणले गेले होते, कोणासाठी आणले गेले होते, याचा खुलासा भरत शेठ यांनी करावा। पूजा तिथे बळी दिला जातो असं काही असं वाटत नाही। आणि दुसरी गोष्ट की या सगळ्या गोष्टींमध्ये पालकमंत्री पदासाठी एकमेकांवरचे आरोप प्रत्यारोप आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेल्या पालकमंत्री पदाच्या बाबत